असं की आपल्या जिल्ह्यातील 2 महाभागांनी त्यावेळी माझ्यावर आरोप केले होते। एक माजी महसूल मंत्री होते, एक विद्यमान आमदार होते की पैशाचा मोठा वापर झाला। आम्ही विभागाच्या वतीने त्या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचा पण निर्णय केला होता। परंतु आज मला या गोष्टीचं समाधान आहे की आज या संपूर्ण आरोपाला उत्तर म्हणून आज सगळ्या जिल्ह्यातील तलाठी बांधवांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना एक मोठी चपराक या निमित्तानं विभागाने दिलेली आहे। म्हणजे व्यवस्था बदनाम करण्याचा दुर्दैवाने प्रयत्न झाला, पण शासनाचा पारदर्शक कारभार आहे म्हणून अतिशय पहिल्यांदा तलाठी भरतीची प्रक्रिया इतक्या ट्रान्सपरन्सी पद्धतीने पारदर्शक पद्धतीने आज पूर्ण केली आपण। सर, माजी महसूल मंत्री यांनी या संदर्भात भ्रष्टाचाराचे देखील आरोप केले, त्याकडे कसं बघता? आता तुम्ही आज नाही, माझं म्हणणं खरं म्हणजे मला त्यानं माजी महसूल मंत्र्यांना माझं आव्हान आहे, एकदा तुम्ही साईबाबाकडे या, मंदिरामध्ये सांगतो मी, आणि बाबाच्या समोर शब्दाने सांगा की भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून। नाहीतर मग जर एक उदाहरण जरी भ्रष्टाचार झालं पुढं, एक तर मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करू शकला नाही तर तुम्ही तरी आता राजकारणातून बाजूला व्हा, हे माझं जाहीर आव्हान आहे। तुम्ही आतमध्ये रेड कार्डचं माजी महसूल मंत्र्याच्या रेड कार्ड संदर्भात बोलला, नेमकं काय माजी महसूल संदर्भात? नाही, पूर्वी आमची माहिती अशी की पूर्वीच्या मंत्र्यांकडे एक रेड कार्ड होतं तहसीलदाराच्या प्रांतांच्या बदलीसाठी। आज राज्यामध्ये पहिल्यांदा इतकी पारदर्शक पद्धतीने सुद्धा ह्या आपण सगळ्या ज्या नियुक्त्या झाल्या आहेत, प्रमोशन झाले, नायब तहसीलदार, उपतहसीलदार, तहसीलदार ते डेप्युटी कलेक्टर, आणि त्या नियुक्त्या देण्यात आल्या। मला वाटतं पहिल्यांदा इतकी पारदर्शक पद्धतीनं हे काम आपल्याला करता आलं। त्यामुळे ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे, ज्यांचे हात भ्रष्टाचारानं भरलेले आहेत, मला वाटतं ते दुसरं आरोप करण्यापूर्वी आपण काचेच्या घरात राहतो याचं भान ठेवलं पाहिजे। अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले, त्यांचे जे पीए आहेत ते स्वतः पैसे घेऊन जायचे असे गंभीर आरोप सचिन वाजे यांनी देशमुखांवर, त्या लेटरमध्ये आणि जयंत पाटलांचं देखील नाव लिहिल्याचं सचिन वाजेंनी सांगितलं। असं आता त्यांनी स्वतः सांगितलं की CBIला त्यांनी माहिती दिलेली आहे, तर CBIची माहिती एकदा येऊ देत, CBIने काय माहिती दिली, त्याच्यावर CBIने काय चौकशी केली, मग मला वाटतं सत्य बाहेर येईल। परंतु महाविकास आघाडीकडून जे सातत्यानं आपल्या स्वतःचं काळेबेरं दाखण्यासाठी महायुतीच्या सरकारवर आरोप करण्याचं जे एक प्रकार षडयंत्र रचलं होतं, त्याला आजच्या सचिन वाजेंच्या प्रतिक्रियेतून हे त्याला उत्तर मिळालं आहे। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, कसं बघतो? भेटतात, राज्याच्या नियमित कामासाठी भेटतात। राज्य आमचं उत्तम चाललेलं आहे, याच्यासाठी ते मला वाटतं मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी भेटले असावे। नवीन 3 टन तुम्ही नाही, जिल्ह्याच्या दृष्टिकोन नगर शहराच्या पायाभूत सुविधा करता सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे। हा आपण जो जिल्ह्याचा शहराचा पहिला उड्डाणपूल आपण पूर्ण झाला, त्यावेळी तत्कालीन खासदार डॉक्टर सुजय यांच्या प्रयत्नानं ते काम लवकर वेळेच्या अगोदर पूर्ण झालं। केंद्रीय मंत्री माननीय गडकरी साहेबांच्या अतिशय भरीव सहकार्य त्याला मिळालं। आता हे तिन्ही पूल ज्यात आपण करतो आहे यातून आपल्या शहराच्या ट्रॅफिकला किंवा सुलभता होईल, कंजेशन कमी होईल। आज नगर शहराचा जो बायपास आहे शिर्डीहून जाणारा पुण्याकडे, त्याची एवढी वाईट अवस्था होती, आज तो चौपदरीकरण झाला, इतकी सुलभता आली। शेवटी काम सातत्यानं होत राहतं। ही सुद्धा 3 उड्डाणपूल ही आमचीच कमिटमेंट होती, ती आता आजच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं ते आपण पूर्ण करतोय, याचा एक आनंद आहे। उद्धव ठाकरेंची आज पुण्यामध्ये सभा पार पडली आहे, अमित शहांवरती त्यांनी टीका केली आहे, कुठेतरी अहमद शाह अब्दालींचा वंशजच अमित शहा आहे असं बोललेत। फडणवीसांवर देखील खालच्या पातळीवर टीका करण्यात येते, कसं बघतं सध्या? मी कालच कुठेतरी मी बोललो होतो की उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेले आहे। सत्ता गेल्याचं दुःख आहे, पुन्हा सत्ता मिळणार नाही याचंही दुःख आहे, आणि त्यामुळे मला वाटतं इतक्या खालच्या पातळीवर महाराष्ट्राचं राजकारणी सभ्यतेचं राजकारण आहे। एका माजी मुख्यमंत्र्याच्या तोंडी ही भाषा शोभत नाही, त्याचा मी निषेध करतो। मोठं प्रकरण बाहेर आलेलं आहे, सरकार चौकशी करत आहे। अशा पद्धतीने जे बोगस प्रमाणपत्र दिले असतील, निश्चितपणे या चौकशीमध्ये जे समोर येईल कारवाई होईल।